अक्षर मानव आणि लेखक मंडळी नेहमी आसपासच्या माणसांची समाजाशी अशाच पद्धतीनं बोलत असतात असं मला वाटतं. आता आपण कार्यक्रमाला थेट सुरुवात करूया. आज अक्षर मानवच्या या कार्यक्रमात 3 अक्षर मानवचे डार्लिंग आहेत असं म्हणेन मी. डार्लिंग यासाठी कारण अक्षर मानवच्या हृदयात असणारी काही माणसं असतात आणि आज ही तिन्ही माणसं या कॉलवर आहेत. ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत आणि त्या हृदयात असणाऱ्या माणसांविषयी या डार्लिंग विषयी आपण बोलू. आपल्या सोबत आहे दीपक पारखी. आता सुदेश शिंगळे अक्षर मानव तर्फे आज त्याच्या अक्षर मानव तर्फे आज त्याच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे, निम्म्या रेषांचा अपरिग्रह. सुदेशची काळ्या ठिपक्यांची सोनेरी काळवीट, उगाच काहीतरी आणि आता निम्म्या रेषांचा अपरिग्रह हे पुस्तक अक्षर मानव घेऊन आले. सुदेशचं अर्थशास्त्रामध्ये MA झाला असून मीडिया व मास कम्युनिकेशन मध्ये त्यांनी पदवी घेतली आहे. सध्या परिसर या फाउंडेशन मार्फत उस्मानाबाद येथे तो शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो. आज त्याच्या या पुस्तकाचं आपण ऑनलाईन प्रकाशन करणार आहोत. जसं आजपर्यंत आपण अनेक प्रकाशन सोहळे पाहिलेत, कोणत्या तरी मान्यवरांच्या हस्ते आपण ते पुस्तक प्रकाशित करत असतो, पण आज इथं जमलेले प्रत्येक श्रोते त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन करतील. पद्धतीनं टाळ्या वाजून आपण मी सुदेशला विनंती करतो, एक मिनिट सुदेशला विनंती करतो त्याच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं त्याने धरावं आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून, तोही आयुष्यात विसरू शकणार नाही अशा पद्धतीने टाळ्या वाजून त्याला शुभेच्छा द्याव्या. पुस्तकाचं आहे. आता हे पुस्तक निम्म्या रेषांचं अपरिग्रह हे प्रकाशन झाल्याचं मी इथं जाहीर करतो. सुदेश, तुझा हा कविता संग्रह मी वाचलाय आणि खरंच तुझी सहजता, त्यात जराही कृत्रिमता नाहीये आणि तुझी सहजता त्या पुस्तकामध्ये झिरपली आहे आणि त्यात तू सौंदर्य ओतल्यामुळं ते सौंदर्य चित्र अधिक देखणं झालंय असं मला वाटतं. तुझ्या पुस्तकातल्या काही ओळी खरंच भारावणाऱ्या आहेत, त्या मी इथं मांडू इच्छितो. शब्द सगळे बोळे अग्नेया पुढे गुडघे टेकून. आणि आजच्या या शब्द मैफिलीत एक छोटासा कडवं होतं तुझ्या कवितेचं, ते मला घ्यावंसं वाटतंय. तू सोडाव्या शब्दांच्या लाटा, मी लाटांना कोरीत प्यावं, मी गप्पांचे तास भरावे, मी तासांना जोडत जावं, तू पहाट उजडत द्यावी, मी रात्रींना खोडत द्यावं. असा हा सुदेश निम्म्या रेषांच्या अपरिग्रह या पुस्तकात अशा भन्नाट रचना त्याच्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या पुस्तकांची समर्पण पत्रिका मला आतापर्यंत आवडलेल्या सगळ्या पुस्तकांच्या समर्पण पत्रिकेपेक्षा भारी वाटली. त्याने फक्त समर्पित एवढंच लिहिलंय आणि ते सगळ्यांना आहे. त्याचं प्रास्ताविक इतकं सुंदर आहे, त्यातल्या 2 ओळी मी माझ्या एका वहीत नोंद करून ठेवल्यात. त्यात त्यांनी असं मांडलंय की माझा हा अहंकारापासून निर्हतेकडे जाणारा प्रवास आहे आणि थापलेल्या अस्तित्वापासून मोकळेपणाकडे जाणारा प्रवास आहे. मी सुदेशला विनंती करतो की तुझ्या शब्दांच्या माध्यमातून तू कविता आमच्या समोर शब्दात मांडावीस. तुझं मनोगत थोडक्यात इथं व्यक्त. नमस्कार, आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय, बोल. कारण झालंय काय की मी बरेच पॉइंट लिहून ठेवले होते सकाळपासून. आता थोडं गहिवरल्यासारखं झालंय, नेमकं काय बोलावं आणि काय नाही असं. मी मनोगत वाचून दाखवतो पहिल्यांदा, म्हणजे मला थोडं जरा कम्फर्टेबल फील होईल. माझं हे लिहिणं जे आहे ती प्रतिक्रिया नाही, तो प्रतिसाद आहे एकंदरीत जगण्यासोबतचा. असं म्हणू की हे 3 कविता संग्रह, उगाच काहीतरी, काळ्या ठिपक्यांचं सोनेरी काळवीट आणि आता निम्म्या रेषांचा अपरिग्रह हे त्या प्रतिक्रियेपासून प्रतिसादाकडचा प्रवास आहे. अहंकारापासून निरीहतेकडचा प्रवास, थापलेल्या अस्तित्वापासून मोकळेपणाकडचा प्रवास. 18 ते 28 10 वर्ष 3 कविता संग्रह, बऱ्याच प्रतिमांचे खून आणि बऱ्याच प्रतिमांचे जन्म
त्यात अगणित विचारसरण्या, दर्शनं, व्यक्तिमत्व, प्रभाव, व्यवस्था, संघटना, इतिहास इत्यादींचं विनाकरण, अगदी विनाकरण केलेलं उत्खनन. खूप गोष्टी अस्पष्ट होत्या, आता जरा स्पष्ट दिसतंय. जसं की मी दुसऱ्या कोणासाठी लिहित नाही, तसं मी स्वतःसाठीही लिहित नाही. म्हणजे व्यक्त होण्यासाठी मला माझं व्यक्तिमत्व पुरेसं आहे, कवितांची गरज नाही व्यक्त होण्यासाठी. आणि का लिहितो याचं उत्तर माझ्याकडे नाही, ते उत्तर मिळू नये असा शोध सुरू आहे. म्हणजे शोधतोय मी, पण उत्तर नकोय. म्हणजे जर उत्तर मिळालं तर त्या उत्तराचं आणि उरलेल्या आयुष्याचं करायचं काय, असा एक प्रश्न आहे. एक जाणवलं, उगाच काहीतरी पासून निम्म्या परिग्रहापर्यंतच्या प्रवासात अतिसामान्य, साधारण, निव्वळ जगण्याची प्रेरणा कवितेत घुसल्यासारखी झाली. हे माझं लिहिणं जे आहे ती प्रतिक्रिया नाही, तर तो प्रतिसाद आहे एकंदरीत जगण्यासोबतचा. किंवा असं म्हणू, हे 3 कविता संग्रह, उगाच काहीतरी, काळ्या ठिपक्यांचं सोनेरी काळवीट आणि आता निम्म्या परिग्रह, हे त्या प्रतिक्रियेपासून प्रतिसादाकडचा प्रवास आहे. अहंकारापासून निरीहतेकडचा प्रवास, थापलेल्या अस्तित्वापासून मोकळेपणाकडचा प्रवास. खूप गोष्टी अस्पष्ट होत्या, आता जरा स्पष्ट दिसतंय की मी दुसऱ्या कोणासाठी लिहित नाही, तसं स्वतःसाठीही लिहित नाही. आणि व्यक्त होण्यासाठी मला माझं व्यक्तिमत्व पुरेसं आहे, कवितांची गरज वाटत नाही. आणि का लिहितो याचं उत्तर नाहीये माझ्याकडे, ते उत्तर मिळू नये असा शोध सुरू आहे. शोधतोय मी, पण उत्तर नकोय. आणि उत्तर मिळालं तर त्या उत्तराचं आणि उरलेल्या आयुष्याचं करायचं काय, असा प्रश्न असतो. या प्रवासात अतिसामान्य, साधारण आणि निव्वळ जगण्याची प्रेरणा कवितेत घुसल्यासारखी झाली. 3-4 वर्षांच्या सार्वभौम गाळपामध्ये व्यक्तिवाद, सौंदर्यवाद, गूढवाद अशा ठिकाणी आलोय फिरत. एक मात्र नक्की की त्या अघनीभूत ब्रह्मांडीय पोकळीचे उपकार किती वाहते अधूनमधून कवितांच्या रूपाने. त्या ब्रह्मांडीय पोकळी आणि माझ्या कविता याच्यामधलं माझं माध्यम अजून मोकळं, खळाळतं आणि शुद्ध व्हावं. 2015 मध्ये पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला होता. त्या कार्यक्रमात पण सर होते, म्हणजे पारखी सर पण उपस्थित होते. मला जुनी आठवण आली. पारखी सर होते, राजन खान सर, आणि मी शेवटच्या वर्षाला होतो. पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यक्रम घेतला होता उगाच काहीतरीच्या प्रकाशनाचा. म्हणजे आता अचानक आठवायला लागलं ते सगळं जे जुनं झालं होतं ना ते. त्यावेळी सर म्हणाले होते की, म्हणजे मी खूप उदाहरणं दिली होती भाषणामध्ये, की एक टागोरांचं वाक्य सांगितलं होतं, बालभारती मधली कविता सांगितली होती, आणि माझ्या वडिलांचं एक मत सांगितलं होतं साहित्याविषयीचं. तर सर म्हणाले की, म्हणजे असं बोट दाखवलं होतं सरांनी माझ्याकडे आणि म्हणाले, सुदेश, आपण आपलं बोलायचं, जे कथेकरी वगैरे लोक असतात ना, त्यांचं काम आहे ते कोट करणं. मग ते असं एकदम मला ते छन्नी आणि हातोड्या मारल्यासारखं पहिलं वाक्य हे झालं होतं की नाही, आता इथून आपण आपलं बोलायचं. तर आज पण तेच करणार आहे, मला जे वाटतं ते पूर्ण बोलणार आहे. 20 ते 23 हा काळ आहे तो, म्हणजे पहिला कविता संग्रहाचा. 23 ते 26 आहे तो दुसरा, आणि आताचा 26 ते 29. म्हणजे मला सरळ स्पष्ट असे तीन पुस्तकं आणि 3 टप्पे असं दिसतंय की, अरे आपण त्यावेळी कसे होतो, नंतर आपण कसे झालो, आणि आता आपलं काय चालू आहे. हे सगळं ते टप्प्याटप्प्यावर अधोरेखित झाल्यासारखं जाणवतं. म्हणजे उगाच काहीतरी मध्ये ते पूर्णतः असं काय असेल यार, लिहिणं काय असेल, आपण काय लिहू, किंवा हे लिहितोय हे कविता आहे का काय आहे, हे सगळं त्यावेळी असायचं काय. त्याच्यानंतर मग ते 23 ते 26 मध्ये असं झालं अचानक, ते काळ्या ठिपक्यांचं सोनेरी काळवीट असारखं. मग ती माझ्या मनाचीच उपमा आहे. मला हे कळून चुकलं की आपण इम्प्युअर आहोत बऱ्यापैकी. आपलं मन हे असं काळवीट आहे, काळ्या रंगाचं आहे, पण त्याच्यावर सोनेरी ठिपके आहेत काहीतरी. एक अशी निरामय शक्ती आहे, किंवा नवीन ध्यास आहे तयार करण्याचा, किंवा पारलौकिक जगात काहीतरी पाहण्याचा, जे अस्तित्वात नाही, आपल्या समोर दिसत नाही, पण ते पाहण्याची हौस, त्या सोनेरी ठिपके अशी जाणवली मला. आणि त्याच्यानंतर आता ह्या निम्म्या परिग्रह, म्हणजे आता मी पूर्ण गोळा केलेल्या गोष्टींच्या खूप विरोधात अचानकच गेलोय, किंवा कदाचित एवढं गोळा केलं होतं की ते असं गोल गोल होऊन सेंट्रीफ्युगल होऊन फुटल्यासारखं झालं. म्हणजे जितकं तुम्ही जास्त ते न्यूटनच्या नियमासारखं ज्या स्पीडने तुम्ही काही गोष्टी गोळा करता, त्या स्पीडने त्या वातावरणात फेकल्या गेल्यासारखं झालं. म्हणजे गोळा करणं, हे गोळा करणं जे आहे ना, ते खूप पाप असं वाटायला लागलं.
ते काय गोळा करतोय हे दुय्यम असं. म्हणजे पद, पैसा, प्रतिष्ठा, ETC गोष्टी गोळा करणं, ज्या टाईप पातळीचं म्हणतो आपण त्याच टाईपचं विचार गोळा करणं सुद्धा असं वाटायला लागलं की ते गोळा करणंच आहे, गोळा नाही करायचं. एकंदरीत अपरिग्रह आहे की आता हा कविता संग्रह मला तसा वाटतो की हे सहजतेनं लिहिलंय, त्याच्यामुळे गोळा करायचंय, साचवायचंय असं. आणि अप्रयत्नी आहे खूप. स्वतःकडून माझ्या अपेक्षा आहे की ती आपण अप्रयत्नी राहावं, अप्रयत्नी जगावं, आणि ती उतरावी कवितेमध्ये. मी ते मगाशी लिहिल्यासारखंच की एक माध्यम म्हणून स्वतःला ठेवावं ब्रह्मांडामध्ये आणि कवितेमध्ये. कधी कधी शक्य होतं, कधी कधी नाही शक्य होत. त्या कवितामध्ये दिसत जाईल पण म्हणजे अरे काय काय कविता असं वाटतं अरे लिहिली आहे आपण, मुद्दामून लिहिली, ही गरज नव्हती कविता लिहायची, पण ठीक आहे आता लिहायची आहे ना तर लिही. असं काय काय कविता असतात त्या अशी उबळ येते, जाणवत अरे की ते खूप उत्स्फूर्तपणे लिहिले गेले. आणि काय काय वेळा तर मला असं म्हणजे आता हे अति होईल पण ठीक आहे की म्हणजे त्या माझ्या नाहीच आहेत कविता, सरळ सरळ परमेश्वरानेच लिहिल्यात असं वाटतं अवतरित होऊन. त्यामुळं असं आहे एकंदरीत कवितांचं लिहिणं चालणं. म्हणजे कवितेने एक दिलंय मला की म्हणजे मला एवढं समजलंय की आपण खूप अनिरामयी आणि इम्प्युअर टाईपचे आहात, म्हणजे मी स्वतः. पण ते पवित्र शुद्धतेचे काही क्षण मी अनुभवले. पूर्ण प्रयत्न आता त्या इम्प्युअरनेस पासून ते जे क्षण अनुभवलेले आहेत त्या क्षणांकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे कविता आहे असं वाटतं मला, म्हणजे माझी कविता तरी. आणि काय सगळं हे उड्या मारणं चालू असतं इकडून तिकडं विचारांमध्ये. अजून मला असं जाणवलं नाही की माझी कविता अभिव्यक्तीचं माध्यम झाली माझ्यासाठी. ते प्रश्न आलाय इम्प्युअर म्हणजे काय. इम्प्युअर म्हणजे मला असं म्हणायचं की काय म्हणता येईल, खेळकर नाही आहेत आपण, म्हणजे मी खेळकर नाहीये, पण हौस आहे. आता मला जाणवलंय ते खेळकर असणं काय असतं, निरामय असणं काय असतं, त्या बाबतीत इम्प्युअर असं म्हणतो मी. काहीतरी आहे आपल्याकडं नाही का, एखादी हौस आहे दाखवण्याची किंवा गोळा करण्याची हौस आहे, मोठं होण्याची आहे. त्या बाबतीमध्ये मला नेहमी असं वाटतं कवी आहे ना हा एक बी ग्रेड टाईपचा माणूस आहे, जो खूप सुंदर माणूस आहे ना तो जगून मोकळा होतोय. तो राग येतोय त्याला, चिडचिड करतोय, प्रेम त्या एका उत्स्फूर्तपणे 100% करतोय. मला असं होतं की मला तिथं थांबावं लागतं किंवा थांबलं जातं माझ्याकडून, आणि मग शब्द शोधले जातात किंवा शब्द सापडतात, पण ते तिथं थांबणंच आहे. मग काय काय लोकांकडे बघून खूप हेवा वाटतो मला की अरे कसलं मस्त जगतात, म्हणजे जगण्याच्या बाबतीत कवी आहेत आणि मी लिहिण्याच्या बाबतीत कवी आहे असं होतं. म्हणजे माझे वडील आणि माझा भाऊ ते पण एवढे कवी आहेत, ते म्हणजे ते जगतात एवढं जबरदस्त ना, प्रत्येक गोष्टीला 100% तिथं उपस्थित राहून. मला असं होतं की अरे नाही आता हा शब्द आला, आता काय करू असं. पण आहे आता काय करणार जसं आहे तसं आहे. पहिला कविता संग्रह आला त्यावेळी म्हणजे मी सरांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळेचं आठवण सांगतो अशीच की सर खूप चिडले होते माझ्यावर. मी असंच म्हणजे पहिल्या कविता संग्रहाचं हे लिहिलं होतं मनोगत. मग ते खूप असं त्यावेळी नसतं का आपण क्रांती करणार आहे काहीतरी साहित्यामध्ये, अशा टाईपचं होतं ते. मग ते स्वतः हसू येतं ना आपण असं लिहिलं होतं, पण ते लिहिलं होतं त्यावेळी. आणि सरांनी पूर्ण एक 5 मिनिटांमध्ये 5-10 मिनिटं बोलले मला, आणि बोलले खूप, आणि म्हणजे असं मी असं बोलत होता काय आणि परत सरच म्हणाले उगाच बोललो रे तुला, तू का लिहिलं असं नाही का. ते आहे फुग्याला टाचणी मारायचं काम करतात सर कायम. या 2-3 वर्षामध्ये तर बऱ्याच जणांनी नुसतं फोन करायचं सरांना की सर काय नाही सर सहज फोन केला होता. मग ते वाक्य तेवढंच म्हणायचं मी, काय नाही सर सहज फोन केला होता. ते सरांना कळतं नाही का, एक काय म्हणता येईल पोकळी ऐकायला देताना ते बरोबर सांगतात. मग ते बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात, नवीन प्रश्न पण तयार होतात, बरेचसे खूप जास्त प्रश्न तयार होतात उलट. पण तो प्रवास छान आहे एकंदरीत.
सरांकडून ते कान फिरवळून घेण्याचा मस्त. दुसऱ्या कविता संघाचं प्रकाशन आय थिंक इंदापूरकर सरांच्या घरी झालं होतं मागच्या 2018 मध्ये. त्यावेळी पण खूप मस्त झाला होता कार्यक्रम. संध्याकाळी असेच गप्पा मारत बसले होते सगळे 2-3 तास. किती कधी मुळामध्ये मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की मी त्या अर्थाने कवितेचा वाचक नाही, आणि तरीही ही कविता वाचत असताना जरी ती मला दुर्बोध वाटली तरी त्याच्यातल्या काही संकल्पना ह्या तुमच्या जगण्याशी किती निगडीत आहेत याचा प्रत्यय येत राहिला. तर वानगी दाखल एक मी 3-4 कविता त्यांच्या वाचल्या आणि मला भावलेला जो त्यातला अर्थ आहे तो मी इथं मांडायचा प्रयत्न करतो. त्यांची कविता नंबर 3 जी आहे त्याच्यातनं मला जे जाणवलं ते असं की अराजकतेची घागर आपल्या स्थानावर फक्त अस्तित्व दाखवत असते, तेव्हा नियम करावे लागत नाहीत. त्याचं कारण नैतिकता हेच मूल्य असतं. पण जेव्हा ती कलती होते आणि असमाधानाने फुटकार मारत आतला जहरी साप गरळ ओततो, तेव्हा मात्र नियमांचं जंजाळ विणलं जातं. त्यांची एक 8 नंबरची कविता आहे. प्रेम आणि घृणा यांची सकारात्मक बाजू मांडताना विरुद्ध अर्थ हा शब्द असतो. सिद्ध आणि रुद्ध या जोडीला सकारात्मकतेची जोड देऊन जातो. 11वी आहे की आपण एकमेकांशी भेटीमध्ये बोलतो ते शब्द जंजाळातून. हाती काहीच पुरत नाही, केवळ पुढच्या भेटीसाठी शब्दांची पुनरुक्ती. मात्र फक्त श्वास ऐकत राहतो तेव्हा पुनरुक्ती पोरकी होते. 17वी जी कविता आहे ती आहे भावनांची बैठक काय होते विठ्ठल विठ्ठल विठ्ठलापासून. ती तयार बैठक मांडायची नाही, हे बजावतानाही उच्चार होतो विठ्ठल विठ्ठल. 18वी आहे त्याच्यात म्हातारीचं सगळं संपलंय असं जग म्हणत राहतं, पण जगराहाटी चालू राहण्यासाठी या म्हाताऱ्याचं मन धुंडाळलं तर हाती खजिना लागतो. त्यासाठी चकाकतं सौंदर्य बघायचं नसतं, शांत डोहाप्रमाणे अथांग दृश्य अनुभवायचं असतं. 55वी कविता आहे. पडलेले प्रश्न विचारताना अमर्याद प्रश्नांच्या थांब्यावर जावं लागतं आणि मग समजतं या प्रश्नांना उत्तर शोधायची गरज नाही, उत्तर तुझ्यातच दडलंय. मला भावलेले जे काय अर्थ होते ते कितपत कवीला अभिप्रेत असलेले आहेत माहित नाही मला, पण माझी अशी एक श्रद्धा आहे की कवीची कविता ही एक 10 वर्षांनी जर ती वाचली तर ती 10 वेगवेगळ्या कविता असतात. त्याचं कारण असं आहे की कवितेतला शब्द आणि स्वतःचा यांचं जेव्हा आपण मिश्रण करतो तेव्हा जी एक अनुभूतीची लाट आतमध्ये मनामध्ये तयार होते ती प्रसारित करणं हे त्या कवितेचं मुख्य काम असतं. भले कवीला एखादी भावना त्यातली भावली असेल, परंतु 10 जणांना जेव्हा वेगवेगळ्या भावना भावतात तेव्हा त्याचा जो एक झुला तयार होतो, त्या झुल्यावरती अख्खं कविता विश्व नांदत असतं. धन्यवाद. मी सुदेशला विनंती करतो, सुदेश याच प्रश्नाचं उत्तर तू द्यावं. मी कोण, तू तुझ्या मनोगतामध्ये बऱ्यापैकी सांगितलंयस, किंवा पुढचा प्रश्न असा आहे की लेखनानं तुला काय दिलं हे तू म्हणालास, आणि त्या व्यतिरिक्त तुला अजून काही मांडायचं असेल. दीपक पारखे सरांनी रजनीशचा उल्लेख केला, काटा आला माझ्या अंगावर. यार सरांनी त्याचा उल्लेख केलाय ओशोचा, एवढं भारी वाटलं. ते आहे ना, आपण एक ज्या व्यक्तीला आपण मानतो, जे विचार आपण ज्याचे ऐकतो मन लावून, आपला सगळ्यात जवळचा मित्र आहे, त्याचाच अजून कोणतरी मित्र आहे अचानकपणे समोर आलं. मला खूप खूप छान वाटलं की सरांनी रजनीशचा उल्लेख केला. त्याच लाईनवर मी सांगू इच्छितो की कवितेने ना मला मी परमेश्वर आहे ही माझी भावना मला काय ते जाणवून दिलंय. परमेश्वर काय आहे तर तू आहेस. तेवढं निरागसता, तेवढी निरामयता तुझ्यात येऊ शकते ही जाणीव कवितेने मला दिली. आणि मध्ये मध्ये चुणका दाखवल्यात की आहेस बरं का सुदेश, तुला तुझ्यामध्ये तेवढं पावित्र्य आहे. म्हणजे परमेश्वर हा माझ्यासाठी नेहमीच एक नियम आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जसा नियम आहे तसंच परमेश्वर हा पण एक नियम वाटतो मला की अरे हा एक रूल आहे तो, म्हणजे एक निवांत जगण्याचा रूल आहे किंवा खूप
निरामय तिकडे जाणारा रोल आहे. तर आपल्या ह्या ज्या सगळ्या सामाजिक किलमिशा असतात ना, त्याच्यामध्ये परमेश्वर जाणवणं किंवा आपणच परमेश्वर आहोत हे जाणवणं, हे कवितेनं दिलं मला. कारण कविता नसल्यास तर खूप वेळ गेला असता हे समजायला की अरे नाही एवढं गोल गोल फिरायची गरज नाहीये, कुठं आहेच, जवळच आहे, सापडेल तुला लगेच असं. कारण अशा बऱ्याच कविता म्हणजे तुम्हाला वाचताना जाणवतील की तिथं मी नाहीच आहे. म्हणजे त्या कुठून आल्या, कधी लिहिल्या, का लिहिल्या ह्याची उत्तरं पण नाहीत माझ्या. आणि त्याच माझ्या म्हणजे एका कवितेत मी मध्ये म्हणालो पण होतो की 3 ओळी माझ्या आहेत आणि 1 ओळ त्याची आहे. आणि जिथं माझ्या ओळी आहेत तिथं सगळं अमृत नसलेलं आहे ते. आणि ते खरं अमृत ते एका ओळीत आहे. म्हणजे अशा निरामय गोष्टीतून आलेली आहे कुठेतरी असं वाटतं मला. श्रीकांत. तर आपल्याला लेखन नेमकं का करावं असं वाटतं सुदेश, तुझ्यासाठीच पुन्हा, आणि तुझ्या सुचण्याची नेमकी प्रक्रिया काय? इथं बरेच लोक आलेत, त्यांना मार्गदर्शन होईल अशा शब्दात तू ते सांग. नाही, मार्गदर्शन वगैरे तर नाही करू शकणार, पण मी माझं सांगतो की मला म्हणजे नेमकं एकतर पहिल्यांदा ऑब्विस गोष्ट आहेत, तुमच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी चालू असतात, त्यांचे परिणाम होतात. तुमचं वाचन चालू असतं बऱ्यापैकी, त्या वाचनाचे परिणाम होतात. तुमच्या आयुष्यात काही लोक येतात, त्यांच्या इंटरॅक्शनचा, संवादाचा परिणाम होतो. आणि एक आपली एक पोकळी असते स्वतःची, त्याच्यामध्ये आपण विचार करत असतो. तर तिथं गेल्यावर जाणवतं अरे हे मुद्दामून लिहिल्या पाहिजेत काही गोष्टी, काही गोष्टी टीका केली पाहिजे, किंवा असूया असते बऱ्याचदा नाही का, की अरे यानं लिहिलं ना असं, किंवा यांनी असं लिहिलं ना, मग मला पण आलं पाहिजे. म्हणजे माझ्यामध्ये जाणवते, मला एखादी चांगली कविता वाटली ना असं वाटतं अरे यार हे चांगलं लिहिलंय यांनी, आपण ह्या टाईपचं ट्राय करायला पाहिजे काहीतरी. ते जमत नाही, म्हणजे स्वतःच ते छान होतं दरवेळी, पण ते आहे. असूया पण एक कारण आहे असं सांगायचं एवढं मला, की ती पण प्रेरणा आहे मोठी. म्हणजे जसं आपण प्रभाव ही एक प्रेरणा आहे तशी, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रेरणा आहेत. बऱ्याचदा काही सांगायचं असतं, बऱ्याचदा ऐकून पण घ्यायचं असतं, अशा पण काही आहेत. आणि बऱ्याचदा राग पण आलेला असतो, खूप राग आलेला असतो. त्या रागात पण काय देतो बाहेर ते. कधी 4-5 महिन्यांपूर्वी मी सामाजिक लिहिणं असं मला जास्त कधी वाटत नव्हतं, कारण मी खूप वैयक्तिक व्यक्तिगत लिहितो अजून पण. सीएचे वगैरे विरोध ज्यावेळी चालू होते ना, एक इंटरेस्टिंग किस्सा सांगू का, वेळ असेल तर? हो, थोडक्यात सांग, हरकत नाही. थोडक्यात सांगतो. माझा पहिला धमकीचा फोन, असं निबंध असतो ना आपण, तर पहिला धमकीचा फोन. मला सीएच्या विरोधामध्ये आम्ही ऍक्टिव्ह होतो स्टुडंट चळवळीमध्ये, आणि मी एक कविता लिहिली होती. मग काय प्रक्षोभक वगैरे काही एवढी नव्हती बरं का ती, पण डिसेंट इतका खालच्या पातळीला, म्हणजे तो इंटॉलरन्स एवढ्या खालच्या पातळीला गेलाय ना, की एक 17-18 वर्षाच्या मुलाचा फोन आला मला धमकी देण्यासाठी. मग मी त्याला थोडं बोललो, नंतर तो हा दादा, हो दादा, जाऊ दे, असं झालं. पण टॉलरन्स त्या लेवलला आहे, त्या टॉलरन्सवर पण इंटॉलरन्सवर पण खूप राग येतो. अरे ठीक आहे, एवढं काय प्रक्षोभक नव्हतं ना त्याच्यामध्ये, एवढं हे बोलण्याजोगं. असं पण आहे बरंच काही. बऱ्याच गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये. मी सोशल मीडियावरच नाही, म्हणजे तीच माझी कमेंट आहे म्हणाली, कारण ते मला कम्फर्टेबल वाटलं नाही कधी. एखादा थॉट आला ना की कदाचित, म्हणजे इथे मी थोडं डिफर करीन पारखी सरांशी, की ते म्हणले लिहून ठेवतात, ती त्यांची पद्धत आहे. माझं कसं आहे की एखादा थॉट आला ना तर मी कागदावर सुद्धा लिहित नाही तो, म्हणजे विसरून गेला तर विसरून गेला, ते त्याचं नशीब त्या थॉटचं. जर त्या थॉट मध्येच दम असेल किंवा त्याला जर बाहेर द्यायचं असेल ना, तर तो पिकू देतोय मी आतमध्ये, आणि तोपर्यंत कविता पण लिहित नाही जोपर्यंत पिकून बाहेर पडतोय. माझ्यासाठी कविता एक ते उलटी केल्यासारखं, ती पिकली पाहिजे आत, ते एवढं पिकलं पाहिजे. आणि मग एकदम, कारण मी परत रिराईट करत नाही कधी, किंवा कधी मी शब्द परत खोडला नाही, काही नाही, जसं आलंय तसं आलं. एक अराजक आहे, आतून एवढा फोर्सने बाहेर पडेल तेवढं पडलं. सोशल मीडियाचं मला तेच सरांनी तर बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं, ते उथळ तर आहेच खूप. आणि थॉट लिहून ठेवणं, म्हणजे मी नाही कधी लिहून वगैरे ठेवलं. मला ते जरा थोडं असं हे वाटतं की अरे आपण म्हणजे, किंवा अजून मी प्रक्रियेमध्ये आहे, ते मला कम्फर्टेबल नाही वाटलं जास्त.
जागतिकीकरण असो किंवा आधुनिकीकरण असो, सोशल मीडिया हा त्यातला एक प्रकार आहे. यांनी आपलं मन, मेंदू, मनगट, घर, संवेदना आणि स्वप्न यांचा ताबा घेतल्याचं एकूण चित्र दिसतंय. तर साहित्यिक हे समाजमनाचं प्रतिबिंब दाखवण्याचं काम करत असतात. अन्य भाषांमध्ये किंवा देशांमध्ये आपण पाहिलं तर जागतिकीकरणाची उकल हे साहित्यातून तिकडचे साहित्यिक करून देत असतात. तर आपल्या इथं हे फार मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. तर याची काय कारणं असावीत नेमकी असं तुम्हा सगळ्यांना वाटतं? तर मी एकूण ही माझी आतली खदखद आहे की आपण जे पाहतोय आसपास की आजच्या आणि उद्याच्या लेखकानं माणसाचं होणारं अवमूल्यन जे आहे त्याचं कोसळणं असो किंवा त्याचं माणसातून निघून जाणं आणि वस्तूत अडकणं असो, हे आपण समजून घेत मांडताना दिसत नाहीये. लोकप्रिय लिहिताना लेखकांना त्याचा विसर पडताना आपण पाहतोय. आणि सुरुवातीला जी लेखकांची बांधिलकी होती आपण पाहायचो, ती बांधिलकी आता सैल होताना दिसते आहे. वर्तमान भविष्य मांडताना साहित्याचा प्रभावही आपण एकूण कमी झालेला सध्या मला तरी दिसतोय. तर या घुसमटणाऱ्या मानवी मूल्यांना आणि ती जन्माला घालणाऱ्या व्यवस्थेला आपण साहित्याच्या माध्यमातून वेध घ्यायला कुठेतरी कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं का? किंवा किती वर्ष आपण त्याच संज्ञात अडकणार आहे किंवा त्याच व्याख्या करणार आहोत की नवीन साहित्यासाठी नवीन फुटपट्ट्याही निर्माण होणं तुम्हाला तितकंसं महत्वाचं वाटतं का? मी मध्यंतरी काही काळामध्ये आदिम मानवी समाजाचा थोडा अभ्यास करत होतो. म्हणजे माझा एकंदरीत 40,000 वर्षांपासूनच्या ज्या जुन्या सभ्यता, त्यांचा हिस्टॉरिकल मानववंशशास्त्र आणि शेती, म्हणजे शेतीला एक बेस धरून असं मी पाहत होतो त्यांच्याकडे. तर सर जे म्हणाले ना, ह्या गोष्टी तुम्हाला तिथून जाणवतील. म्हणजे पूर्ण 40,000 वर्षांपासूनच्या सभ्यतेपासून ते 2020 पर्यंत प्रत्येक टप्प्यावर या गोष्टींची चढ उतार, खालीवर होणं ना पूर्ण दिसून येईल. म्हणजे या ज्या सामंती व्यवस्था आहेत, भांडवली व्यवस्था आहेत आणि समाजवादी साम्यवादी व्यवस्था आहेत, यांचं कायम असा पाठशिवणीचा खेळ चालू आहे. म्हणजे मागच्या शतकामध्ये जरी आपण पाहिलं ना, तरी बऱ्याच म्हणजे पहिलं युद्ध, दुसरं महायुद्ध आणि शीतयुद्धाचा काळ आणि जागतिकीकरण हे महत्वाचे टप्पे आपण म्हणूया मागच्या शतकामधले. तर या पूर्ण ह्याच्यामध्ये सुद्धा काही देशामध्ये 2014 पासून जी विद्यार्थ्यांची क्रांती झालेली आहे इजिप्तमध्ये चालू झालेली, त्याचे परिणाम आता आपण पाहतोय. आणि अचानक राईट विंगचं उभं राहणं 2019 पर्यंत चालू होतं, 20 पर्यंत सॉरी. आणि या 3-4 महिन्यांकडे पाहिलं ना, तर सर म्हणले ते दिसतंय की लोकांनी पूर्णतः ती व्यवस्था म्हणजे घाबरल्यासारखे झाले त्या व्यवस्थेला. म्हणजे 100 वर्ष विचारक एक गोष्ट सांगत होते, ते एका बाजूला आणि 3-4 महिन्यातला कोरोनाचा काळ एका बाजूला, असं झालंय ते. म्हणजे काय म्हणता येईल की थिअरी सांगत होते, एखादा लेक्चरर आहे तो एक 100 वर्ष झालं थिअरी सांगतो, पण ती विद्यार्थ्याला कळत नव्हती. आणि आता 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये ती थिअरी प्रॅक्टिकल मध्ये समोर पाहून कळायला लागली, अरे यार हा हे बोलत होतं ते बरोबर आहे. सरांनी खूप छान एक्सप्लेन केलं. आणि सर म्हणतात तेच आहे, पुढच्या 4-5 वर्षांमध्ये या व्यवस्थांकडे अजून मानवी होणं, अजून त्या शेअरिंगची भावना जी आहे ती अजून वाढीला लागणं आणि परिग्रहाची भावना कमी होणं हे जास्त गरजेचं आहे. ते आणि ते होईलच, कारण जसं आपण पाहतोय एकंदरीत या 5-6 महिन्यांमध्ये पॉझिटिव्हनेस जो सरांनी सांगितला ना, तो आहे, ते होणारच आहे म्हणून. तर या अक्षर मानवचं तुमच्या आयुष्यातील नेमकं स्थान काय आहे आणि अक्षर मानवने तुम्हाला काय दिलं, हा पहिला प्रश्न. आणि जाता जाता इथं खूप लोक जमलेत ज्यांना लेखन करायचंय, ज्यांना आपल्या भावना विचार मांडायचे आहेत कागदाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून, त्यांना एक छोटासा काय संदेश द्या? अक्षर मानवचं कसं आहे, मी पहिल्यापासून अक्षर मानवमध्ये आहे, पहिल्या पुस्तकापासून आतापर्यंत. त्यामुळे मी खूप सेक्युअर फील करतोय. एक भोपळ्यातला बी म्हणतो ना, मला कधी कुटुंबामध्ये असल्यासारखं आहे. एवढं सिक्युरिटी आहे, एवढं आपुलकी आहे, एक वडिलकीचे नाते भेटणं, भाऊ भेटणं, हे मित्र भेटणं, हे सगळं असं खूप सेक्युअर, खूप असं कुटुंब वाढत जाणं म्हणतो ना, तसं वाटत राहतं अक्षर मानव. आणि
सरांचं काय सर एवढा आधार आहे ना तो की आपल्याला माहित नसतं ना, अरे कोण वाचेल का, कोण आहे का. म्हणजे पहिल्या एका कविता संग्रहावेळी मी असं वाट बघत बसलो होतो कार्यक्रमाला कोण येते की नाही. सरांनी ओळखलं होतं यांच्या डोक्यात काय चाललंय, कारण 5 वाजले 5:30 वाजले तरी अजून 5 लोक 10 लोक नाही का तरी उभा राहिले शेजारी आणि म्हणाले की मी आहे ना इथं, म्हणजे 700 कोटी लोक आहेत शेजारी असं समज. त्यामुळे ते एवढं भारी होतं ते की अरे हा आहेत ना सर बघतील, आपण काय करायची गरज नाही, सर बघतील घेतील नाही बघून. तर ती कायम असं वाटत होतं की आता जास्त निवांत वाटत राहणं आहे ना, निरामय वाटत राहणं हे आहे लक्षण बरोबर. दीपक काका. आणि असं खूप भारी वाटतं आपण हा बोल आहोत. सर. हो, कविता करणं सोडून दिलं तर काय फरक पडेल असं तुला वाटतं? नाही, कविता लिहायला चालूच केली नव्हती मुद्दामून कधी, त्यामुळे ती बरं. मुद्दामून सोडण्याचा प्रश्नच नाही. बरं. तो प्रोसेसचा आणि भाग अजून एक आहे. ओके, कवितेत भावना व्यक्त करत असताना सुसूत्रता करण्याच्या नादात कविता पूर्णत्वाला जात नाही, काय करायला हवं? असं सगळ्यांनाच आहे, ज्याला कोणाला उत्तर द्यावंसं वाटेल त्यांनी द्यावं. ज्ञानेश्वर आजबेंचा हा प्रश्न आहे. नाही, तो सुसूत्रता आणण्याचा जो प्रयत्न आहे ना तो मुळात सोडून दिला पाहिजे. ते जसं येत आहे तसं लिहिलं पाहिजे असं वाटतं मला. तो जो मुद्दामून लिहिण्याचा प्रयत्न आहे ना तोच एक उमरा आहे असं वाटतं. नाही काय नाही, ते पूर्ण असं आराच्या केला पाहिजे. निलिमा पगार यांचा हा प्रश्न आहे. अभिजित किंवा दीपक पारखी हे दोघेही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. आपण केलेली कविता आधी फार आवडते स्वतःला, नंतर मग ती आवडेनाशी होते, असं होतं का कोणाबरोबर? तर कविताबाबतच्या हा बोला बोला. कवितेच्या बाबतचे हे काही 2 प्रश्न होते. कविता करण्याची प्रेरणा असेल किंवा सोडून दिलं तर काय फरक पडेल, किंवा कवितेतून भावना व्यक्त करण्याच्या नादात सुसूत्रता आणण्याच्या नादात आपण असं म्हणू कविता पूर्णत्वाला जात नाही. आणि शेवटचा प्रश्न कवितेसंदर्भात आहे जो इथं दिसतोय मला, की आधी केलेली कविता आवडते आणि नंतर आवडेनाशी होते, असं का होते? पूजा यांचा एक प्रश्न आहे, डू यू हाईड एनी सिक्रेट इन युअर बुक? म्हणजे असं काही गुपित आहे का तुझ्या पुस्तकातलं जे केवळ तुलाच माहिती आहे असं? मग ते गुपित असेल तर ते सांगायचं कसं? किंवा काही लोक शोधू शकतात असं त्यांना म्हणायचं. हा शोधू शकाल तुम्ही, पण मी कसं सांगू? बरं. नाही, पण ते शोधलं पाहिजे. आहे बरं गुपित, पुस्तक घ्या वाचा, आहे गुपित. वा, हे छान होतं. कविता दादेर यांचे काही प्रश्न आहेत, आपण मी ते सलग वाचतो आणि मग सगळे त्यावर चर्चा करू आपण. नैतिक जगण्याची अपेक्षा इतर कुठल्याही व्यावसायिकांपेक्षा कवी लेखकांकडून जास्त केली जाते. या अपेक्षांविषयीचं तुमचं मत, त्याचं कधी ओझं वाटतं का, असं कवितांचा प्रश्न आहे. कविता दातेर यांचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न असा आहे की लिहायला सुरुवात करताना तुम्हाला शेवट माहिती असतो का? म्हणजे मी हे सलग वाचतोय, कदाचित तुम्ही त्या चॅट बॉक्स मध्ये जाऊन प्रश्नांवर नजर टाकू शकता. लिहायला सुरुवात करताना तुम्हाला शेवट माहिती असतो का? म्हणजे पहिली ओळ लिहिताना तुम्हाला त्या लिखाणाची, मजकुराची शेवटची ओळ माहिती असते का? नंतर त्यांना असं विचारायचं आहे की लिहिताना किंवा लिहून झाल्यानंतर तुम्ही वाचकांच्या नजरेनं झालेलं सगळं वाचन, लिखाण वाचून पाहता. सुदेश, तुला काय वाटतं या प्रश्नांसंदर्भात? मी सहमत आहे पूर्णपणे सरांविषयी, आता तिन्ही प्रश्नांविषयी. नाही, पूर्ण सर म्हणतात ते योग्य आहे, आवडतं ते काय म्हणणार आहे. किंवा त्यात तुझी अजून काही मत किंवा तुला मांडावंसं वाटतंय त्या प्रश्नात? त्या महत्वाचं मला थोडं एक हे वाटतं की कथा आणि कादंबरीशी मला संबंधच आलेला नाही जास्त, त्यामुळे ते सुरुवात आणि शेवट तसं अनुभवच नाहीये मला अजून. ज्यावेळी लिहीन त्यावेळी कदाचित बघूयात. अजून घाबरतोय मी खूप लिहायला, कादंबरी लिहायला. अजून पण बघू काय होतं. सध्या एक अरण्यगर्भातील सरपटत असं डोक्यात आहे, पण ती कादंबरी होते का पुन्हा कविताच होते ते चाललंय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या आदिम सभ्यतांचा शेतीला मध्ये पकडून मी इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे, पण डोंट नो ते कवितेच्या रूपाने बाहेर पडेल की पुन्हा कादंबरीकडे जाईल हे माहित नाही. पण कवितेच्या बाबतीत तर कसं असतं की ते खूपच स्पॉन्टेनियस असतं ना ते,
मग ते विचार करून हे करणं असं नाही होत कधी. आणि बोलू आपण मग पुढच्या वेळी जे कादंबरी निश्चित किंवा निश्चित. कविता लिहीन ते. तुझ्या मनातली भीती नवीन कादंबरीला लवकरात लवकर जन्म देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त मग त्या होप सो इन्शाल्लाह. अभिजित छान. हॅलो, आपण अजून एक शेवटचे सांगायचं हा मला बोल ना. की मी पण कधी कधी अशा कविता वाचतो माझ्या स्वतः लिहिलेल्या, पण कुणी एखाद्याने कौतुक केलं तर की अरे हा ही छान वाटली, अरे कुठली छान वाटली, हा ठीक आहे बघूयात कुठली. किंवा कोणी म्हणलं अरे हे काही एवढी काही खास नव्हती, कुठली खास नव्हती, जाऊन बघूयात एकदा, असं असं होतं बरं. शेवटचे 3 प्रश्न आपण एकत्रितपणे घेऊया. मधुकर देवकर यांचे जे प्रश्न आहेत ते म्हणतात की वाचक कमी होण्यास जबाबदार कोण वाटतात, आणि लेखन कालबाह्य होतंय का, आणि लेखन कालबाह्य होतंय का, वाचक कमी होण्यास जबाबदार आपल्या मते कोण आहे, आणि मुक्तपणे बोलणारी लोक मुक्तपणे लिहिताना दिसत नाही, यात काय अडचण असू शकते? सुदेश. वाचन कमी तर होत नाहीये. अगोदर पण पर्सेंटेज असंच असायचं, म्हणजे वाचकांचं पर्सेंटेज, लिखाणांचं पर्सेंटेज आधीही तेवढंच होतं, आत्ताही तेवढंच आहे. आता फक्त आपल्याला हे समजतंय जास्त की हे असं दिसतंय, हे असं दिसतंय. अगोदर इन्फॉर्मेशन कमी असायची, काय म्हणता येईल, बाकीच्या भाषांशी किंवा स्पीड खूप कमी होता ना, त्यामुळे ते जाणवत नव्हतं. पण गुणोत्तर आणि प्रमाण पाहिलं तर तेच निघेल. म्हणजे जर काढायचं ठरवलं आपण की अगोदर किती लोक लिहित होते आणि लोकसंख्या किती होती, आणि आता किती लोक लिहित आहेत आणि लोकसंख्या किती, तर जवळपास तेच प्रमाण निघेल. आणि बेसिक रूटला तेच आहे, भांडवली व्यवस्थाच येते की जे सगळ्या गोष्टींचं म्हणजे मेन इव्हिल तोच आहे. तिथून स्पर्धा करायला लागतो आपण, तिथून मग स्वतःचा साठवायला लागतो, तिथून मग दुसऱ्याचा दुस्वास करायला लागतो. हेच आहे ते. माझं तर उत्तर तेच आहे की भांडवली व्यवस्थेवरच येतो आपण, की या सगळ्या गोष्टींचा विचार करता वाटतं मला. हो, कविताचं असं म्हणणं आहे की कार्यक्रमाचा शेवट पुस्तकाचा मुखपृष्ठ दाखवून करावा. आपण तो करूच. येस, डेफिनेटली करू. तर शेवट आपण सगळ्यांचं मुखपृष्ठ दाखवून करू. वा. धन्यवाद सुदेश. ओके, थँक्स.